ओम शांती. ओम शांती. ओम शांती. आज आपल्या गोड बाबा आपल्याला सांगतात, मुलांनो, तुम्हाला या दुनियेपासून तुमचा जो मोह आहे ना, तो मोह काढायचा आहे. ज्याप्रमाणे कृष्ण कलियुगाला लाथ मारत आहे आणि सतयुगाकडे जात आहे, म्हणून सतयुग हातामध्ये आहे, हे लक्षात घ्या. आणि बाबांनी आजच्या मुरलीमध्ये खूप गोष्टी आपल्याला समजून सांगितल्या आहेत, की बाबा सांगतात, माझ्याशिवाय तुम्हाला कोणीही सद्गती देऊ शकत नाही, हे लक्षात घ्या अगोदर. आणि त्याच्यानंतर बाबा सांगतात की भाग्यविधाताला तुम्ही मागता आणि मग तो जेव्हा आता आलेला आहे, मग तेव्हा त्याचं ऐकायला तयार नाही आणि त्याला दाता म्हणतात बाबांना, म्हणजे तो नक्कीच देत असेल ना. आणि म्हणून त्याला मागतात. तर जो दाता असतो तो सुख शांतीच देतो, दुःख कधी देत नाही, हे मात्र लक्षात घ्यायचं आहे. आणि समयचं खूप महत्त्व आहे, बाबा म्हणतात वेळेचं. आणि बाबा बाबा सगळ्यांचे पिता आहेत ना, सर्व धर्मांचेच. म्हणूनसाठी म्हटलं जातं बघा, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. बट लेकिन कसे भाई भाई हे मात्र जाणायला तयार नाहीत. कारण आत्म्याच्या नात्याने आपण सर्व भाई भाई आहोत. एकाच परमपिताची मुले आहोत आपण. आणि त्याच्यामुळे सगळ्यांच्या रक्ताचा रंगसुद्धा लालच आहे पहा. म्हणूनसाठी बाबा सांगतात, नुसतं बोलतात परंतु अर्थ मात्र समजत नाहीत. आणि म्हणूनसाठी बाबा सांगतात की कृष्णपुरीमध्ये कोण जाऊ शकतो. तर ते सगळं व्यवस्थित ऐका. आणि ह्या नवीन दुनियेबरोबर बुद्धियोग जोडल्याने जे आपण चिंततो, जे आपण आपल्या संकल्पामध्ये विचारामध्ये परत परत पाहतो, तेच आपल्याला प्रकृती आणि परमात्मा देते, हे लक्षात घ्या. तर बाबा सांगतात की मी भाग्य विधाता आहे. भाग्य विधाता म्हणजे भाग्याचं विधान करणारा, भाग्यासाठी सद्बुद्धी देणारा, सद्गती देणारा. म्हणूनसाठी बाबा सांगतात की मी सगळ्यांसाठी एकसारखं शिकवण शिकवतो. मी कुणाला भाग्य बनवून देणार नाही, मी भाग्य बनवण्याची विधी शिकवणार तुम्हाला. भाग्य बनवण्यासाठी तुमच्याकडं मनबुद्धी आहे आणि कर्म कशी करायची ते मी शिकवतो तुम्हाला. नाहीतर बाबा सांगतात की मग मी जर भाग्य बनवून दिलं तर सर्व मुले माझ्यासाठी एकसारखीच आहेत, मग सगळ्यांनाच बनवून द्यावं लागेल. मग कसं होणार राज्य, कोण बनणार राजा, कोण बनणार महाराजा, आणि कसं माळा तयार होणार. मग जे आपण भक्तीमध्ये 108 मण्यांची माळा ओढतो त्याचा काय अर्थ आहे. तर ते बाबा आपल्याला सर्व काही समजवत आहेत. बाबा सांगतात आजची मुरली आहे 3/1/23 आणि जानेवारी महिना सुरू आहे. आज मंगळवार आहे. तर मंगल कधी होईल, तर मंगल म्हणजे आनंदी, आनंद, सुखदायी. कारण आपला अव्यक्त मास चाललेला आहे. ब्रह्माबाबा 18 जानेवारीला संपन्न झाले, बाप समान बनले, म्हणजे अव्यक्त मास. मग आता जेवढं आपण दिवसभरामध्ये मौनमध्ये राहू, कामापुरतंच बोलणं, आणि जितकं आपण मौनमध्ये राहू तेव्हाच आपल्याला अव्यक्त फरिश्ता बनणं संभव होणार आहे, लाईट माईटची अवस्था. म्हणूनसाठी स्लोगनसुद्धा आहे बघा आपलं, कमी बोला, हळू बोला आणि विचार करून बोला. म्हणजेच कम बोलो धीरे बोलो, सोच समझकर बोलो. तो इसीलिए इसका अर्थ समझना है. तो आइए फिर से आपल्या भ्रुकुटी सिंहासनावरती या. मी आत्मा राजा, शरीराला चालवणारी, मनबुद्धीचाही मालिक. मी आत्मा राजा, देवता, परमात्माची लाडली संतान. मला शिकवण्यासाठी, मला अमरत्व, देवत्व, सुख शांती, सद्गती, सद्बुद्धी, मुक्ती, जीवनमुक्ती देण्यासाठी स्वयं परमपिता परमात्मा धरतीवरती आलेले आहेत आणि ते माझ्या सम्मुख बसले आहेत. हे मनपटलवरती पहा. जेव्हा समजव आपल्या मनाला की भगवंत स्वतः तुला शिकवत आहे आणि तू त्या भगवंताची आज्ञेचं पालन नाही करणार, तर मात्र तुला या
दुनियाच्या कष्टातून आणि दुःखातून कोण सोडवणार? आपल्या मनालाच विचारा. तर समोर बसलेले आहेत बापदादा. आज आहे 3/1/23. मुरलीचे महावाक्य आहे, गोड मुलानो, ही सृष्टी किंवा हा जमाना दुःखाचा आहे. यापासून नष्टो मोह बना. सतयुगी नवी दुनियाची आठवण करा. या दुनियेमध्ये बुद्धियोग काढून नवीन दुनियेमध्ये लावा. प्रश्न: कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी तुम्ही मुले कोणती तयारी करत आहात आणि इतरांच्याकडून करवण्याची सेवासुद्धा करता? उत्तर आहे, कृष्णपुरीमध्ये जाण्यासाठी केवळ या अंतिम जन्मामध्ये सर्व विकारांना सोडून तुम्हाला पावन बनायचं आहे आणि दुसऱ्यांनाही बनवायचं आहे. पावन म्हणजे मनसा वाचा कर्मणा सुखमय शांत स्वरूप, स्नेह स्वरूप, शक्ती स्वरूप, सत्य, प्रेम, पवित्रता हे आपल्या मनामध्ये, वाणीमध्ये, दृष्टीमध्ये, कृतीमध्ये येणं म्हणजे पावन बनणं. तर बाबा सांगतात, पावन बनणेच दुःखधामामधून सुखधामामध्ये जाण्याची तयारी आहे. तुम्ही सर्वांना हाच संदेश द्या. ओम शांती. काय संदेश द्यायचे? ओम शांती. आजचं गीत काय चाललेलं? आजचं गीत होतं, काय गीत होतं आजचं? की आणि सगळ्यांना काय संदेश द्यायचा आहे? की घाणेरडी दुनिया आहे, यामधून बुद्धी योग काढून नवीन सतयुगी दुनियामध्ये बुद्धियोग लावला तरच आपण तिथे जाणार आहोत. आणि आजचं गीत आहे, मुझको सहारा देने वाले तेरा शुक्रिया. है ना हमारा गाना? तो किसने सहारा दिया हमें? मुझको सहारा देने वाले तेरा शुक्रिया. आजची मुरली सुरू होते, ओम शांती. गोड गोड बाबा म्हणतात. या गाण्यामध्ये मुले म्हणतात की बाबा, मुलांची बुद्धी बेहदच्या बाबांच्याकडे निघून जाते. ज्या मुलांना आता सुख मिळत आहे किंवा दुःखधामाचा रास्ता मिळत आहे, समजतात खरोखर. कोण समजतात? काय समजतात मुलं? खरोखर बाबाच आम्हाला सुखाचा, स्वर्गाचा 21 जन्माचा म्हणजेच 2500 वर्षांचा सुख देण्यासाठी बाबा आले आहेत. या सुखाच्या प्राप्तीसाठी स्वतः बाबा येऊन आम्हाला शिकवण देतात, समजवत आहेत. हे तुम्ही सर्वजण आता समजत आहात ना? तर बाबा म्हणतात, मुलांनो, तुम्हाला खरोखर बाबांना खूप आठवण करायची आहे. हा जो जमाना आहे, अर्थात इतके जे मनुष्य आहेत ते काहीही देऊ शकणार नाही. तरीही बाबा सांगतात, ही तर सर्व रचना आहे ना, आणि भगवंतच रचत आहे. तुम्ही सर्वजण आपापसामध्ये भाऊ आणि बहिणी आहात. परंतु आत्म्याच्या नात्याने तर तुम्ही फक्त काय आहात? भाऊच आत्मा भाई. म्हणूनसाठी तर म्हटलं जातं, सिख ईसाई हिंदू मुस्लिम हम सब है भाई. तर बाबा सांगतात, तर रचना एकमेकांना सुखाचा वारसा देऊ शकत नाही. सुखाचा वारसा देणारे जरूर एक रचयिता शिवबाबाचा असणार ना. या जमान्यामध्ये कोणीही मनुष्याची ताकद नाही जो तुमची सद्गती करू शकतो. बाबा म्हणतात, जो कोणाला सुख देऊ शकेल, सुखदाता सद्गती दाता आहे एक सद्गुरू शिवबाबा. आता कोणते सुख मागतात सर्वजण? हे सर्वजण विसरले आहेत की स्वर्गामध्येच, देवी देवता दुनियेमध्येच प्रचंड सुख असते. हे मात्र विसरले. फक्त समजतात स्वर्ग होता आणि आता नरकामध्ये आहेत. तर जरूर सर्व मुलांनी मालकालाच दया येईल ना. मालिक आहे शिवबाबा. बरेच आहेत जे सृष्टीच्या मालकाला म्हणजे शिवबाबाला मानत नाहीत, आणि परंतु तो कोण आहे? आणि बोलतात सुद्धा. काय बोलतात? सबका मालिक एक है ना. साईबाबा बोलले ना, साईबाबा बोलले, सबका मालिक एक, श्रद्धा सबुरी. आणि साईबाबांचं बोट कुठे? नेहमी वरती. तर हे गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत.
आणि इस्लामसुद्धा बोलतात मालिक तेरी रजा. तो बाबाने या सगळ्या धर्मांच्या शब्दांचा मुरलीमध्ये समावेश केलेला आहे. तर ते लक्षात घ्या. बाबा सांगतात त्यांच्याकडूनच मालिककडूनच काय मिळते हे मात्र जाणत नाहीत. बाबा सांगतात ते काहीच माहिती नाही असे तर नाही ना. मालकाद्वारे म्हणजे शिवबाबांच्या द्वारेच आपल्याला दुःख मिळालं आहे असं बोलणं खूप चुकीचं आहे. भगवंत म्हणजे मालिक म्हणजे शिवबाबा कधीही दुःख देत नाही. सुखदाता आहे म्हणून तर सुख मागतात ना, म्हणून त्याला आठवण करायला पाहिजे. बाबा सांगतात भक्त भगवंताची आठवण करत राहतात. जरूर त्यांना काही प्राप्ती झाली असेल ना. दुःखी आहेत तेव्हाच तर सुख शांतीसाठी मला आठवण करतात. हे भगवंता सुख दे. मग बेहदचे सुख देणारे एकच बाबा आहेत ना. आणि तो काही एकट्याला देत असेल का? सर्वजणच मला मागतात म्हणजे मी सगळ्यांचाच पिता आहे. बाबा म्हणतात बाकी हदचे जे थोड्या वेळापुरती असतं, हदचे अल्पकालचं सुख तर एकमेकांना देत राहतात. ती काही मोठी गोष्ट नाही. सर्व भक्त एका भगवंताला बोलवतात, तर नक्कीच भगवंत सर्वात मोठा आहे ना. नाहीतर त्याला सर्व कसे बोलवतात? त्यांची महिमा म्हणजे शिवबाबांची महिमा खूप मोठी आहे. तर जरूर भरपूर सुख देणारे असतील. पिता कधी मुलांना किंवा दुनियेला दुःख देऊ शकत नाही. बाबा किती समजवतात, मुलांनो तुम्ही विचार करा. तुमच्याकडे बुद्धी आहे ना. मी जी सृष्टी किंवा दुनिया रचतो ती काय दुःख देण्यासाठी रचतो का? मी तर रचतो सुख देण्यासाठी. परंतु हा जन्ममृत्यूचा खेळ असा आहे ड्रामा, की सुखानंतर दुःख येतं. म्हणजेच म्हणून सगळेजण म्हणतात की दुःख में सिमरन सब करे, सुख में कोई न करे. तो असा समय धर्तीवरती येतो जिथं सर्वत्र सुखशांती असते. तर परत तिथे भगवंताला का आठवण करेल? परत एकदा आपल्याला दुःख अनुभवायला मिळतं. जन्म मृत्यूचा खेळ या सृष्टी रंगमंचावरती आपण खेळल्यानंतर आपल्याला परत एकदा दुःख भोगावे लागते. म्हणूनसाठी बाबा सांगतात हे जीवन नाटक आहे, हा ड्रामा आहे सतयुगापासूनचा कलियुगापर्यंतचा. तर याच्यामध्ये मनुष्य बघा आता किती दुःखी झाले आहेत. आणि भगवंत जर दुःख देत असेल तर त्याला कोणी बोलवेल का? बाबा समजवतात की जेव्हा नवा जमाना म्हणजे सतयुगी नवीन सृष्टी या धर्तीवरती असते, तेव्हा तिथे सर्वत्र सुख शांती असते. दुःखी दुनिया सृष्टीमध्ये कलियुग असते. सर्व काही जुने आणि जडजडीभूत होऊन जाते. आत्मासुद्धा जडजडीभूत म्हणजे आपल्या स्वधर्मांना, आपल्या सद्गुणांना विसरून जाते. मी जी पहिली सृष्टी रचतो त्यालाच सत्वप्रधान स्वर्ग म्हटलं जाते. त्याच्यामुळे कोणीही मेला तर म्हणतात स्वर्गात गेला. आता स्वर्गात गेला म्हणजे मरण्या अगोदर जरूर तो नरकात होता. परंतु नरक समजायला तयार नाहीत कुठे आहे ते. आणि स्वर्गामध्ये कोण आपल्याला पाठवेल? कोण आपल्याला सद्गती सद्बुद्धी देतो? कोण आहे दाता? ज्याला आपण सगळं मागितलं हे मात्र समजायला तयार नाहीत. बाबा सांगतात ज्यावेळी सर्व मनुष्य किती सुखी असतात त्यालाच इथं स्वर्ग आणि सुखशांतीची दुनिया म्हणतात, हेवन म्हणतात. तो धर्म आता देवी देवता प्रायलोप झाल्या कारणाने कोणाच्याही बुद्धीमध्ये येत नाही की परत येणार आहे. तुम्ही मुले जाणता प्रायलोक म्हणजे समय, वेळेच्या समयच्या पाठी लपणं. ज्याप्रमाणे सूर्य आकाशामध्ये आहे पण रात्री नाही दिसत, कारण तो प्रायलोप झालेला आहे. कशासाठी? सकाळ होण्यापर्यंत. तसंच देवी देवता धर्म प्रायलोप झाला म्हणजे देवी देवता साक्षात दिसत नाहीयेत पण मंदिरामध्ये मूर्त्या आहेत. ज्याप्रमाणे आपल्या पूर्वजांचे फोटो आणि थडगे असतात त्याप्रमाणे. म्हणूनसाठी आपण कुलदेवी आणि इष्टदेवी पण मानतो. पण कधी विचारच केला नाही की अशा माझ्या कुलामध्ये कोणती दैदिप्यमान आत्मा होऊन गेली ज्याला कुळाची देवी म्हटलं जातं. मग कोण असणार? तुम्हीच असणार ना. ज्याच्या बुद्धीला देवादिदेव महादेव परमपिता परमात्माला ओळखता आलं, सत्याचा ज्याला परिचय भेटला, ज्याला या कलियुगामध्ये सद्गतीचं ज्ञान भेटलं, तोच तर असणार कुलदेवी इष्टदेवी. तर हे लक्षात घ्या.
बाबा सांगतात, तुम्ही मुले जाणता नवीन दुनिया सतयुगी होती, आता जुनी आहे. तर इच्छा ठेवतात की बाबा जरूर नवीन दुनिया दुनिया बनवतील. प्रथम नवीन सृष्टी नव्या जमान्यामध्ये खूप थोडे होते आणि खूप सुखी होते. ज्या सुखाला पारावर नव्हता. नावच म्हणतात ना स्वर्ग वैकुंठ. नवीन दुनिया तर जरूर त्यामध्ये नवीन मनुष्य असतील ना, असे दैवी गुणवाले, तर जरूर ती देवी देवताची राजधानी मीच स्थापन केली असेल ना, म्हणूनसाठी मलाच म्हणतात हेवनली गॉडफादर. परंतु समजत नाहीत. वैकुंठ बोललं बाबांनी. तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की म्हणतात की तुकाराम महाराजांना नेण्यासाठी वैकुंठाचं विमान आलं. वैकुंठाचं विमान म्हणजे तुकाराम. तुका म्हणजे तू, तुझा. कोण आहे राम? ज्याला आपण म्हणतात की राम नाम सत्य है. कोणी मेला तर म्हणतात का सीताराम सत्य है किंवा प्रभू रामचंद्र सत्य आहे म्हणतात का? नाही. तो राम म्हणजे देवता झाले. रामचंद्र किंवा सीताराम आहे तो देवता आहे त्रेतायुगामधला. आणि राम म्हणजे माझ्या मनाला सुख शांतीचा आराम देणारा, मला भाग्य देणारा राम म्हणजे शिवबाबा. म्हणूनसाठी म्हणतात राम नाम सत्य है. तो तुकाराम वैकुंठाला गेले म्हणतात. तुका म्हणजे त्या शब्दाचा अर्थ समजा. तुझा जो तुका म्हणजे तुझा, तुझा तुका. तुका कोण आलंय? अशी भाषा आहे भारतामध्ये काही जमातींची. तर तुकाराम, तुझा राम कोण आहे हे ज्याने ओळखलं तो वैकुंठाला जातो. म्हणजेच आता जेव्हा आपल्याला समजतं या शरीराबरोबर या डोळ्यांनी दिसणाऱ्या सगळ्या वस्तू भगवंतानी मला इथं वापरण्यासाठी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मला लोभ मोह ठेवून चालणार नाही, कारण हे शरीर जेव्हा सुटतं तेव्हा माझ्याबरोबर काहीच येणार नाही. मग माझ्याबरोबर काय येणार? तर मनबुद्धी संस्कारावरती जे मी भाग्य जमा करू, जे माझ्या मनावरती दैवी संस्कारावरती सद्गुणांना भरपूर करू, माझे संस्कार असे देवी दानत्वाचे बनवू, तेव्हा ते आपल्याबरोबर येत असतं. तर बाबा सांगतात लक्षात घ्या जरूर, ती दुनिया देवी देवतांची राजधानी मीच स्थापन केली असेल ना. आता जेव्हा कलियुग आहे तर एक सुद्धा राजा इथे स्वतःला म्हणजे स्वतःच्या मनबुद्धीला ओळखणारा किंवा स्वतःच्या स्वधर्माला ओळखणारा एकही नाही असा दानी, ज्याच्यामध्ये सद्बुद्धीचा वास असेल. सर्वजण किती कंगाल झाले आहेत कलियुगामध्ये. स्वतःलाच ओळखत नाहीत की ह्या शरीराला चालवणारी मी शक्ती आत्मा आहे आणि आत्मा कधीच मरत नाही. हे सर्वजण विसरले आहेत. सर्व कंगाल आहेत. मग एकदम सतयुगामध्ये देवी देवतांचे राज्य कोठून आले? ही दुनिया बदलली कशी? परंतु सर्वांची बुद्धी इतकी कुटीत झाली आहे, जे काही सुद्धा समजायला तयार नाहीत. बाबाच येऊन मुलांना किती समजवतात. तुम्ही मला बोलवलं आहे, दाता तेरी दया दया करो, दाता तेरी दया का ही मुझे पूरा इंतजार है, दाता सद्गती दे, सद्बुद्धी दे. तर बाबा सांगतात मी येतो ना, मी येत असेल म्हणून मला बोलवतात ना. तर बाबाच येऊन मुलांना समजवतात. मनुष्य मालकालाच दोष ठरवतात. समजतात की भगवंत सुखदुःख देतो, परंतु ईश्वराची आठवण तर यासाठी करतात, म्हणतात की येऊन आम्हाला सुखशांती द्या, स्वीट होममध्ये घेऊन चला. स्वीट होम म्हणजे शांतीधाम, निर्वाणधाम, आत्म्याची दुनिया म्हणजे उपरवाला. तर बाबा सांगतात मलाच बोलवतात की आम्हाला सुख शांती द्या, मुक्ती द्या. म्हणजे मुक्ती म्हणजे आत्मा शरीरातून निघून गेला, मुक्त अवस्था. तर स्वीट होममध्ये म्हणजे मुक्ती. स्वीट होममध्ये घेऊन चला असे म्हणतात. मग पाठमध्ये तर परत आत्मा अविनाशी असल्यामुळे, मरत नसल्यामुळे परत ती शरीरामध्ये येणारच ना. मग या सृष्टी रंगमंचावरती शरीर घेण्यासाठी म्हणजेच मग पाठमध्ये तर जरूर पाठवतील ना तुम्हाला बाबा. कलियुगाच्या नंतर मग सतयुग जरूर या धर्तीवरती येणार. म्हणतात सुद्धा स्वर्ग, परंतु कुठे स्वर्ग असतं हे मात्र जाणत नाही. मनुष्य तर रावणाच्या मतावरती आहेत. श्रेष्ठ मत तर आहे श्रीमत बाबांची मुरली. बाबा म्हणतात
मी सहज राजयोग शिकवतो. मी काही गीतेचे श्लोक इत्यादी गात नाही, जे तुम्ही गाता. आणि बाबा बसून गीता शिकवतील काय? जे श्लोक्स भगवान तुमच्यासाठी बोलेल का? ज्या एका श्लोकचा अर्थसुद्धा समजत नाही आणि जे श्लोक वाचतात त्यांच्यामधून सुद्धा अजून वाईट संस्कार निघालेले नसतात. त्यांनासुद्धा दुःख अनुभवायला येतं, सुखशांती मिळाली अशी गॅरंटी नाही. तर बाबा सांगतात, मी ती श्लोक्स वगैरे गीता लिहिलेली नाही. तिथं फक्त भगवान वाचा शब्द घातला, पण भगवान कसा वाचा करतो, कसं भाग्याचं विधान करतो हे मात्र तुम्हीच समजता. ते जी गीता लिहिलेली आहे ती मनुष्याने लिहिलेली आहे. बाबा म्हणतात ते तर माहिती आहे ना आपल्याला. द्वापर युगामध्ये वाल्मिकीजींनी रामायण लिहिलं, व्यासनी महाभारत लिहिलं, तीच आहे गीता. आणि नंतर गीताचा अनेक अनेक आपल्या आपल्या समजुतीनुसार गीतामध्ये हजारो वेळा परिवर्तन झालं. जसं लोकमान्य टिळकांनी पण गीताची तुरुंगात बसून केलेलं आहे. गीताचा विश्लेषण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर विनोबा भावे त्यांनी सुद्धा गीतेचं पठण करून ते आपल्या शुद्ध भाषेमध्ये लिहून ठेवलेलं आहे. तर गीता बऱ्याच वेळाला आपल्या आपल्या समजुतीनुसार लिहिली गेलेली आहे. तर गीता जी आहे, गीता पुस्तक ते परमपिता परमात्म्याने नाही बोललेलं. तर बाबा म्हणतात, मी काय बसून गीता शिकवली काय? मी तर सहज राजयोग शिकवतो. कुठल्याही शाळेमध्ये तुम्हाला काही गाणी कविता ऐकवल्या जातील काय? का शाळेमध्ये तर व्यवस्थित टॉपिक टू टॉपिक शिकवलं जाईल हे लक्षात घ्या. बाबासुद्धा म्हणतात, तुम्ही मुलांना मी शिकवत आहे सहज राजयोग, म्हणजे तुमच्या स्वतःचं आठवण करून देत आहे आणि कर्माची गती शिकवतो. राजयोग शिकवत आहे म्हणजे ज्यामुळे तुम्ही सुखशांतीचं राज्य इथेही आणि येणाऱ्या अनेक जन्मामध्ये प्राप्त करता, म्हणजे सद्गतिवान पुण्यवान बनता. ते शिक्षण मी तुम्हाला देतो. राजयोग शिकवित आहे. माझ्यासोबत दुसऱ्या कोणाचेही योग नाही. सर्वजण मला विसरले आहेत. हे विसरणं देखील रामामध्ये नोंदलेलं आहे. बाबा सांगतात, मीच येऊन पुन्हा आठवण करून देतो. मी तर तुमचाच पिता आहे. मानता सुद्धा की इनकॉर्पोरियल म्हणजे निराकारी, गॉडफादर ईश्वर निराकार आहे, म्हणजे त्याला शरीराचा आकार नाही, चमचमता ज्योती आहे. म्हणूनसाठी आपण शिवलिंगामध्ये पुजतो त्यांना. आहे का शिवलिंगाला हातपाय बघा. तर बाबा सांगतात, मानतात सुद्धा इनकॉर्पोरियल गॉड ईश्वर निराकार आहे. तर त्यांची तुम्ही मुले सुद्धा काय असणार? इनकॉर्पोरियल आत्माच असणार ना. आणि नंतर तुम्ही शरीर घेता म्हणून शरीराचा आकार प्राप्त होतो. तुम्ही सर्वजण निराकारी संतान आत्मा आहात. तुम्ही निराकारी आत्मे मग इथे पाठ बजावण्यासाठी, भूमिका निभवण्यासाठी धर्तीवरती येता, तेव्हा शरीर घेता. सर्व निराकार आत्म्यांचे निवासस्थान निराकारी दुनिया आहे. ते उच्च आहेत. जे उच्च ते उच्च आहे ही साकारी दुनिया, मग आकारी दुनिया आणि मग ती आत्म्यांची दुनिया निराकारी दुनिया. सर्वात वर तिसऱ्या तबक्यावर आहे म्हणजे आकाश. आकाशाच्या वरती सुद्धा सूक्ष्मवतन, ब्रह्मा विष्णू महेशची पुरी आणि त्याच्यावरती आहे आत्मांचं राहण्याचं स्थान म्हणजे शिवबाबाचं स्थान. तर ती आहे निराकारी दुनिया. सर्वात तिसऱ्या तबक्यावर आहे. बाबा सम्मुख बसून तुम्हाला किती समजवतात. किती मोठं भाग्य की भगवंत स्वतः तुम्हाला शिकवत आहे गुरु बनून. तर बाबा सांगतात, कारण आपण गायलेलं आहे ना, तूच माझा गुरु बंधू सखा. तरी लक्षात घ्या, असं गायलं म्हणजे तो काहीतरी देत असेल ना. तर बाबा समजवतात, मुलांनो, आपण सुद्धा तिथलेच राहणारे आहात. जेव्हा नवीन दुनिया होते तेव्हा तिथे एक धर्म होता, देवता, ज्याला स्वर्ग म्हटलं जाते. पित्याला म्हटलं जाते हेवनली गॉड फादर. कलियुग आहे कंसपुरी, सतयुग आहे कृष्णपुरी. तर विचारायला पाहिजे, आता तुम्ही कृष्णपुरीमध्ये येणार? जर तुम्ही कृष्णपुरीमध्ये येऊ इच्छिता तर जरूर पवित्र बना. ज्याप्रमाणे आम्ही तयारी करत आहोत दुःखधामामधून सुखधामामध्ये जाण्याची, जशी तुम्ही सुद्धा करा. असं सगळ्यांना तुम्ही, सर्व आत्म्यांना, तुमच्या आत्मा भावांना सुद्धा तुम्ही हा संदेश द्या. असा बाबांचा आदेश आहे आज सेवेसाठी, की सगळ्यांना सांगा
की आम्ही सुखशांतीच्या दुनियेमध्ये जाण्यासाठी जीवन जगत जगत मनबुद्धीने परमात्म्याला प्रेम करत आहोत. आमचं सुख, आमचं पुण्य जमा करत आहोत. ते तुम्ही सुद्धा करा, असा सगळ्यांना संदेश द्या. बाबा सांगतात, त्याच्यासाठी तुम्हाला 5 विकार सोडावे लागतील. म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. ज्याच्यामुळे तुम्हाला अथात दुःख झालेलं आहे, हे तुम्हाला सोडावं लागेल. हा सर्वांचाच अंतिम जन्म आहे कलियुगामध्ये. सर्वांना परत आत्मिक दुनियेमध्ये घरी परत जायचं आहे. तुम्ही सर्वजण ही बात मात्र विसरले आहात. म्हणूनसाठी कोणी मेला तर तेवढ्या वेळापुरतं म्हणतात की जीवनात काही नाही. एक दिवस आला आणि खाली हात गेला. खाली हात आए थे, खाली हात जाएंगे. तो खाली हात आए थे, खाली हात जाएंगे, तो फिर अगले जन्म में जब बच्चा पैदा होता है, कोई भी बच्चा जब अभी हम देखते हैं ना, आता आपण पाहत असतो की कभी कभी कुठे कुठे कोई कोई बाळ जन्माला आलं तर पाहतो की जन्माला येताच त्याच्या हृदयामध्ये होल आहे. जन्माला येताच त्याला ऐकायला येत नाही, डोळे तिरडे आहेत. जन्माला येताच त्याचे पाय तिरके आहेत. जन्माला येताच लक्षात येतं की त्याच्या हाताला बोटेच नाही. तर हे का झालं? कारण आत्मा आपल्याबरोबर संस्कार आणि कर्माचं लेखाजोखा म्हणजे कर्माचं ओझं घेऊन जाते, हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी बाबा सांगतात, मुलांनो, हा सर्वांचा अंतिम जन्म आहे. सर्वांना परत जायचं आहे. की तुम्ही विसरले आहात, 5,000 वर्षापूर्वी ही महाभारत लढाई लागली नव्हती, ज्यामध्ये सर्व धर्मांचा विनाश झाला आणि एकच देवी देवता धर्म स्थापन झाला. त्यालाच म्हणतात सुखाची दुनिया, स्वर्ग, वैकुंठ, हेवन. सतयुगामध्ये देवी देवता होते ना. आता कलियुगामध्ये तुम्ही ब्राह्मण बनले आहात, देवी देवता नाहीत. आता तर रावणाचं राज्य आहे. आसुरी मनुष्य इथे आहेत, ज्याच्यामध्ये आसुरी म्हणजे आत्मामध्ये कुठलाही सद्गुणांचा सूर नाही, सद्गुणांचा लवलेश नाही राहिला. एकदम स्वार्थपोटी थोडेसं प्रेमळ बनतील आणि बस स्वार्थ संपला की त्या मनुष्याबद्दल काही विचार करतील ते तुम्ही अंदाजही लावू शकत नाही. मग माता पिता असू दे, बहिणी-भावंड असू दे, सगळ्यांच्यामध्ये आज तुझं माझं चाललेलंच आहे. वेगवेगळे कंपॅरिझम, दुःख देण्याची भावना, लोभ, मोह, काम, क्रोध, अहंकार, जलसी, हेट्रेड, बदलेची भावना. मेरे साथ माझ्याबरोबर त्याने असं का केलं, का केलं, असं का होतंय, असं का झालं, हे सगळं का कोई प्रश्नाच्या मध्ये अडकलेले आहेत, पण समजायला तयार नाहीत की आत्माचाच कर्माचा लेखाजोखा आहे. आमच्यासमोर काही आले असेल परिस्थिती, तर आमच्याच पूर्वजन्माचे कर्माचे प्रतिसाद आहेत ते. ज्याप्रमाणे एखाद्याचं दुःख पाहिलं की आपण म्हणतो काय याच्या कर्माचे भोग असावेत, बिचारा किती दुःखी आहे. आणि एखाद्याचं भाग्य पाहिलं की काय म्हणतो आपण, वा, किती जन्माचं पुण्य करून हिने इतकं मोठं भाग्य प्राप्त केलं असेल बघा. तर मग कर्माच्याच कर्माला जर आठवण करतात, तर असे श्रेष्ठ कर्म शिकवणार कोण आपल्याला? तर बाबाच म्हणतात की आता सर्वजण आसुरी मनुष्य आहेत. आसुरी म्हणजे आत्मांच्यामध्ये गुण राहिलेले नाहीत, सद्गुण राहिलेले नाही, दुर्गुण आलेले आहेत. म्हणून बाबा सांगतात, म्हणूनसाठी ह्यांना सर्वांना देवता बनवण्याचं काम महादेव मी परमपिताच करतो. म्हणजे तुम्हाला सद्गतीचं भाग्यविधान देतो, ज्ञान देतो. आता ज्ञान तर पाहिजेच ना. पहा, या दुनियेमध्ये सुद्धा सिंपल गोष्टी करण्यासाठी त्या गोष्टीचं विशेष माहिती किंवा आपल्याला त्या गोष्टीचं ज्ञान पाहिजे असतं. समजा छोटासा चहा बनवायचा आहे पहा, तर प्रथम तुम्ही चहा बनवायला जेव्हा शिकणार असता, तेव्हा तुम्हाला माहिती असतं का काय? तुम्हाला ते इन्फॉर्मेशन प्राप्त करावी लागते ना, माहिती किंवा त्याला ज्ञान म्हणा. तर छोटीशी गोष्टीसुद्धा ज्ञानाची आवश्यकता आहे. तर मग हे आपल्याला सुख, शांती, शक्ती, प्रेम, आनंद, हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस, सक्सेस सगळं काय पाहिजे? हां, ह्या किती मोठ्या-मोठ्या गोष्टी आहेत, की फक्त देवाजवळच मागितल्या जातात. तर मग त्या प्राप्त करण्यासाठी नको का त्याची रेसिपी माहिती? नको का त्याचं ज्ञान? तर हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी तुम्ही जर हा राजयोगा कोर्स न करता जर हा मुरलीच ऐकत असाल, परमात्माचे महावाक्य, तर आमची तुम्हाला विनंती आहे, कृपया मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही आपल्या जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी राजयोगा सेंटरमध्ये जाऊन लवकरात लवकर आपला थोडासा वेळ काढा. लवकरात लवकर का म्हटलं, कारण माणसाच्या श्वासाचा विश्वास नाही.
कधी कोणी झोपत जाईल, कुठे कधी प्राण सुटणार आहे माहिती नाही आहे. म्हणूनसाठी तुमच्या जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारी सेंटरला तुम्ही भेट द्या. तिथे जा आणि तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या पूर्ण घराण्यासाठी, कुळासाठी, तुमच्या समाजासाठी स्वतःपासून सुरुवात होते. स्वतःचं घर, समाज, कुल त्याचं रक्षण करण्यासाठी, सगळ्यांना सुखशांतीचा अनुभव करवण्यासाठी, सर्वांनाच या कष्टामधून सोडवण्यासाठी, दुःखाच्या भनभनीमधून, कलियुगामधून मुक्त करण्यासाठी आपल्या जवळच्या कुठल्याही ब्रह्मकुमारीमध्ये, सेंटरमध्ये जा. फक्त 1 तास रोज असं 7 दिवसाचा मेडिटेशन कोर्स शिकवला जातो आणि त्याच्यामध्ये कुठलंही मूल्य घेतलं जात नाही. फ्री आहे, मुफ्त आहे. कारण हे परमात्माचं ज्ञान आहे. म्हणजे परमात्मा सर्वांचा पिता आहे. तर तो थोडी ना मुलांच्याकडून पैसे घेईल. बघा, जे प्राकृतिक असतं, नॅचरल असतं म्हणजे पाऊस. पाऊस काय आपल्याकडून पैसे घेतो का? सूर्यदेवता रोज आपल्याला प्रकाश देते, पैसे घेते का? त्याप्रमाणे परमपिता परमात्मा आपल्या सर्वांचा पिता आहे तो. तर तो काय आपल्याकडून पैसे घेईल का सद्गती द्यायला? पैसे घेणं तर हा दुनियाचा, मनुष्याची प्रकृती आहे. तर हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी ही मुरली जर तुम्ही ऐकत असाल डायरेक्ट तर हे समजणार नाही. याच्यासाठी प्राथमिक नॉलेज आहे. तो सहज राजयोगा मेडिटेशन कोर्स त्याला 3 दिवसात सुद्धा जाणता येतं. तुमच्या बुद्धीच्या कपॅसिटीवर असतं ना. कसं असतं एखाद्या माणसाला 30 मिनिटापेक्षा जास्त तो बसूच शकत नाही एका जागेवरती. तर मग त्यामुळे ते 7 दिवसामध्ये डिवाईड केलेलं आहे. एक 40-40 मिनिटाचा किंवा 1 तासाचा एक सेक्शन असतो. तर जरूर 7 दिवसाचा राजयोगा मेडिटेशन केलं तर मात्र सद्गती, सद्बुद्धी, सतोगती जरूर होणार आहे. तर बाबा काय सांगतात मुरलीमध्ये? आसुरी मनुष्य आहेत त्यांना मग देवता बनवावे लागते परमात्माला. तर त्याच्यासाठी ही आसुरी दुनिया आली असते तेव्हाच तर भगवंत येणार ना. यामध्ये आसुरी दुनियेमध्ये मला यावे लागते का? मी देवी दुनियामध्ये सतयुगामध्ये येऊ का? येईन का तिथे? नाही. तिथे सुख शांती आहे. तर मला काय तिथे यायचं आहे? जरूरत नाही. तर बाबा सांगतात आत्ता सर्वत्र दुःख, अशांती, कष्ट आहे तेव्हाच परमात्मा येतात आणि ते आलेले आहेत. बाबा सांगतात का मी सतयुगामध्ये आणि दुःखाच्या दुनियेमध्ये, सुखाच्या दुनियेमध्ये येईल का? नाही. सुखामध्ये कोणी तुम्हाला भगवंताला कोणी बोलवतच नाही सुखामध्ये. तर बाबा सांगतात तुम्ही गायलं सुद्धा आहे. कल्प म्हणजे कल्पाच्या संगम युगे युगे येतो. भगवद्गीतेमध्ये पण गायलेला आहे 4था अध्याय 18वा अध्याय आणि आपल्या पंढरीच्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा गायलं जातं. युगे युगे 28 विठेवरी उभा, वामांगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. याचा खूप गहिरा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. म्हणूनसाठी बाबा सांगतात गायलं सुद्धा आहे कल्पाच्या संगम युगे युगे मी येतो. बाबा आम्हाला असे समजवतात आपण त्यांच्या श्रीमतावरती चाललं पाहिजे. मी गाईड बनून तुम्हाला मुलांना परत घेऊन जाण्यासाठी आलो आहे. त्यामुळे मला काळाचा काळ, महाकालेश्वर सुद्धा म्हणतात. कल्पापूर्वी सुद्धा महाभारत लढाई इथे लागली होती. ज्याद्वारे स्वर्गाचे द्वार उघडले होते. कलियुगे दुनियाचा विनाश निश्चित आहे. परंतु सर्व तिथे सतयुगामध्ये जन्माला येणार नाहीत. कारण 33 कोटी देवी देवतांचंच गायन आहे आणि धर्तीवरती आत्ता 800 करोडपेक्षा जास्त आत्मा आहेत ना. तर बाकीचे कुठे जाणार मग? जरूर आत्म्याच्या दुनियेमध्ये परत जाणार ना. तर बाबा सांगतात शिवाय देवी देवतांच्या बाकी कोणी सुद्धा सतयुगामध्ये जन्माला येत नाही. बाकी सर्व शांतीधामामध्ये राहतात. मी निर्वाण धामचाच मालिक आलो आहे ना तुम्हाला परत घेऊन निर्वाणामध्ये जाण्यासाठी. तुम्ही सर्वांना आता रावणाच्या बेडीमध्ये फसलेले आहात तुम्ही सर्वजण. म्हणूनसाठी बघा संन्यासी लोकसुद्धा काय म्हणतात की ज्योति ज्योत समाना है, निर्वाण धाम जाना है, या हमें ब्रह्म में लीन होना है म्हणा. परमात्मा आणि आत्म्याची आणि आपली परमात्माची जी राहण्याची जागा आहे ब्रह्मतत्व, त्यालाच अनेक नावे आहेत. जशी परमात्माला अनेक नावाने आपण बोलवतो. ईश्वर, गॉड, खुदा, अल्ला, प्रभू, परमात्मा, परमपिता आणि इतके सगळे महाकालेश्वरची नावं आहेत. ती सगळे बाबांची कर्तव्यवाचक प्राप्तीनुसार त्यांची नावे आहेत.
तर तसंच आपण आत्म्याच्या दुनियेची नावंसुद्धा अनेक आहेत. मुक्तिधाम, ब्रह्मतत्व, छटातत्व, युनिव्हर्स, परमधाम, शांतीधाम, निर्वाणधाम, ब्रह्मलोक अशी अनेक नावे आपल्या आत्म्याच्या आत्मा जिथे राहते त्याला आहेत. बाबा सांगतात सर्वांना निर्वाणधाममध्ये घेऊन जाण्यासाठी मी आलेलो आहे. आत्ता या दुनियेमध्ये रावणाच्या बेड्या आहेत. सगळ्यांच्यामध्येच काम, क्रोध, ईर्ष्या, द्वेषाचा प्रवेश आहे. रावणला का जाळतात? कारण त्यांनी तुम्हाला इतकं खराब, विकारी, पापी बनवलं आहे. तुम्ही रावणाच्या बेडीमध्ये फसलेले आहात. विकारी, मूतपिलित, आसुरी गुणवाले झाले आहात. कामविकार तर आहे सर्वात नंबर 1 डर्टी विकार. नंतर येतो क्रोध आणि लोभ सुद्धा नंबरवार घाणेरडे तुमचं भाग्य नष्ट करणारे आहेत. तर संपूर्ण दुनियेमध्ये नष्ट सुद्धा तुम्हाला आत्ता व्हायचं आहे. कारण जे डोळ्यांनी पाहता ते तुमच्याबरोबर काहीच येणार नाही. तेव्हाच तर स्वर्गामध्ये याल ना. ज्याप्रमाणे पिता हदचे घर बनवतात, तुमचे शरीराचे पिता तुमच्यासाठी नवीन घर बनवतात ना. बाबा सांगतात ज्याप्रमाणे हदचे पिता घर बनवतात ना, तसेच बेहदचे पिता पण तुमच्यासाठी आता सतयुगी नई दुनिया घर बनवत आहेत. तर बुद्धी त्यामध्ये गुंतली पाहिजे ना. ज्याप्रमाणे नवीन घर बनत असतं तेव्हा आपल्याला उत्साह असतो की ना आपलं नवीन घर बनणार, तर जुन्या घराचा मोह निघून जातो ना. तशाप्रमाणे बाबा सांगतात की कलियुगामध्ये अथात दुःख आहे आणि म्हणूनसाठी कलियुगामध्ये राहत असताना कर्तव्य कर्म अतिशय उत्तमरीते पूर्ण करत असताना मनबुद्धींनी मला आठवण करा बाबा म्हणतायत. तर बुद्धीमध्ये ठेवायचं आहे. बाबा मुलांना म्हणवतात मीच तुम्हाला देवी देवता बनवत आहे आणि मीच ह्या धरतीला सतयुग बनवतो. तर बेहदचे बाबा म्हणतात मी तुमच्यासाठी सतयुग स्वर्ग नवीन दुनिया आत्ता बनवत आहे. किती सुंदर बनवतो. तर आता तुमचाच म्हणूनसाठी शिवबाबालाच म्हणतात सत्यम शिवम सुंदरम. बाबा म्हणतात मी किती सुंदर दुनिया बनवितो तुमच्यासाठी. म्हणून आत्ता भाग्याचं विधान करत आहे ना तुम्हाला असं नवीन दुनिया भेटावी म्हणून. तर बाबा सांगतात आता तुमचा बुद्धियोग जुने दुनियेमधून तुटला पाहिजे. इथे ठेवलंच काय आहे? देहसुद्धा जुना. आत्म्यामध्ये किती आता विकारांची, वाईट गुणांची भेसळ झालेली आहे. खाद पडलेली आहे आत्मामध्ये. ती निघून जेव्हा जाते तेव्हा तुम्ही योगमध्ये म्हणजे तुमची बुद्धी परमात्म्याबरोबर लागते. हे सत्य ज्ञानसुद्धा तुम्हाला धारण होईल. हे बाबा भाषण करत आहेत आहेत का नाही? हे तर तुम्हाला बाबा अधिकाराने भाग्याचं विधान सद्बुद्धी देत आहेत. हे मुलांनो, तुम्ही सर्व आत्मे माझीच रचना आहात. आत्म्याच्या स्वरूपामध्ये तुम्ही सर्व भाऊ आहात. म्हणूनसाठी गाता हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हम सब है भाई भाई. आत्म्याच्या नात्याने भाई आहात. एकाच पित्याचे संतान आहात. म्हणूनसाठी शरीर वेगवेगळं असले, जाती, धर्म, भाषा वेगळ्या असल्या, समज, संस्कार वेगळे असले तरी सर्वांच्या शरीरामध्ये आत्मा चेतना आहे. म्हणूनसाठी सगळ्यांच्या रक्ताचा रंगसुद्धा लाल आहे. हे लक्षात घ्या. बाबा सांगतात आता तुम्हा सर्वांना माझ्याजवळ परत परमधाममध्ये यायचं आहे. आता सर्वच आत्मे वाईट गुणांनी म्हणजेच तमोप्रधान झालेले आहेत. रावण राज्य आहे ना धरतीवरती. तुम्ही आधी जाणत नव्हता काहीच. आता मात्र तुम्ही जाणलं आहे की रावण राज्य केव्हापासून इथे सुरू झाले. सतयुगामध्ये 16 कला आहेत ना तुमच्यामध्ये. मग तुम्ही 14 कला बनता. तर असं नाही की एकदम 2 कला कमी पटकन होतात नाही. तुम्ही सतयुगामध्ये अखंड देवी देवता राज्यभाग्य प्राप्त करून तिथे जीवन मृत्यूचा खेळ खेळता आणि त्याच्यानंतर परत तुम्ही द्वापार युगामध्ये सुद्धा देवतापद घेतात. तेव्हा मग तुमच्या आत्म्यामध्ये 14 कला होतात. तर आत्म्यामध्ये जे सद्गुण आता भरतात ते हळूहळू 5000 वर्षापर्यंत तुमच्या आत्म्याची ही बॅटरी हळूहळू डाऊन होत असते आणि आत्ता मात्र भरण्याचं युग आहे. तर बाबा सांगतात आता तर एकही कला नाही आत्म्यामध्ये. सर्व काही कलाहीन कलियुगी झालेले आहेत. बाबा सांगतात पूर्ण ग्रहण आत्म्यावरती लागलेलं आहे तमप्रधानताचं, अवगुणांचं. आता बाबा म्हणतात की हे मुलं, हे बच्चे, दे दान तो छुटे ग्रहण. आपल्यामधले सर्व विकार शिवबाबांना अर्पण करून टाका मनबुद्धीनी. म्हणूनसाठी पहा शिवलिंगावरती काय वाहतात? धतुरा आक आणि भांग असं सगळं. आक, धतुरा हे सुद्धा विषारी पदार्थ, विषारी फूल आहे. काटे असतात त्याला.
भांग, आकचे फूलसुद्धा अ, अ, अतिशय विषारी मानलं जातं. तर हे सगळे अशी फुलं शिवलिंगावरती वाहतात. याचा काय अर्थ आहे समजायचं आहे. बाकी धतुऱ्याचं फूल कुठल्याही दुसऱ्या देवतांना वाहतात का हो? नाही. तर हे लक्षात घ्या. तर बाबा सांगतात, मुलांनो गातात सुद्धा, "दे दान तो छुटे घ्रन." म्हणजे काम, क्रोध, ईर्ष्या, दोष बाबांना देऊन टाकायचा आहे. बाबा सांगतात 5 विकारांचं दान द्या आणि कोणतेही आता प्रॅक्टिकलमध्ये पापकर्म करू नका. भारतवासी रावणाला का जाळतात? जरूर रावणाचं राज्य आहे, परंतु रावण राज्य कशाला म्हटलं जातं आणि रामराज्य कशाला म्हटले जाते हे सुद्धा कोणी जाणत नाहीत. किती अंधकार, अंधश्रद्धा झाले आहे. म्हणतात सुद्धा रामराज्य असावं, सुखशांती असावी, परंतु कधी कशी असते हे मात्र जाणायला तयार नाहीत. नवीन भारत असावा असं पण वाटतं, परंतु एकही जाणत नाही की नवीन दुनिया, नवीन भारत कधी धर्तीवरती असतो. सर्व सर्व खूप मड्याप्रमाणे, मुडद्याप्रमाणे कब्र दाखल म्हणजे झोपून गेले आहेत देहाच्या भानामध्ये. नष्ट होणाऱ्या देहामध्ये सगळे मरून पडलेले आहेत. आत्मा चेतनाला ओळखायला तयार नाहीत. म्हणून बाबा सांगतात, सर्व कब्र दाखल झोपून पडले आहेत. आता तुम्हा म्हणजे कब्र दाखल का म्हटलेलं आहे बाबांनी? कारण इस्लाम धर्मामध्ये मनुष्य मरतो तेव्हा त्याला जाळत नाहीत. ते एक मोठी पेटी घेतात मुसलमान लोक, त्याच्यामध्ये तो मुर्दा घालतात आणि ती पेटी अशी जमिनीच्या खाली गाडून टाकतात. तर त्याच्यामध्ये काय झालं, ते मृतदेह तसाच असेल, किती वर्ष असेल, काय असेल सांगू शकत नाही आपण. त्याला जाळलं तर मात्र राख होते ना शरीराची, परंतु कब्र दाखल म्हणजे त्या कबरीमध्ये असणारा मुर्दा. म्हणजे बाबा काय सांगतात, सर्वजण कब्र दाखल आहेत आता. कारण जो स्वतःच्या शक्तीला, चेतनाला जाणतच नाही, तो तर मेल्यासारखाच झाला ना मग. कारण आपण फक्त या शरीरालाच ओळखतो. शरीरामध्येच बुद्धी जर फिरत असेल, तर मग आपण काय करतोय? मुर्द्यालाच बघतोय ना. स्वतःच्या चेतनाला ओळखतही नाही आणि काहीच नाही, असं झालं ना. म्हणून बाबा सांगतात, की सर्व कब्रमध्ये झोपून पडले आहेत. आता तुम्हा मुलांना तर सतयुगी झाड दिसू लागलं आहे ना. इथे तर कोणीही देवता नाहीत आता. तर हे शिवबाबाच येऊन सर्व तुम्हाला समजवत असतात. तुमचे मातापिता पण शिवबाबाच आहेत, म्हणून तुम्ही गाता सुद्धा, तुम्ही व माताचे पिता तुमेव. आता स्थूलमध्ये मग पहा. काय पहा? स्थूलमध्ये जे तुमचे माता-पिता आहेत ते सगळ्यांचे माता-पिता होऊ शकतात का? नाही. तर हे तुम्ही भगवंतालाच, मलाच, शिवबाबांसाठीच गायलं आहे. स्थूलमध्ये पहा, की माता-पिता मी त्यांना मनामध्ये बनलो का? माझे बनले माता-पिता सद्गती दातांना मी समजलो आहे का? हे बाबा सांगतात, तुम्ही त्यांना माता-पिता असं म्हणता, म्हणजे कसे झाले माता-पिता हे पण समजायला पाहिजे. सतयुगामध्ये तर असं म्हणणार नाही. ना तिथे कोणाची कृपेची गोष्ट आहे, ना तिथे मला कोणी आठवण करत असतं. नाही, सतयुगामध्ये संपूर्ण सुखशांतीची दुनियेला स्वर्ग म्हटलं जातं. तिथे भगवंताला कोणीही बोलवत नाही. कलियुगाच्या अंतिम दुःख असल्यामुळे सर्वजण मलाच प्रार्थना करतात. बाबा सांगतात, मातापित्यांचे बनून मग तुम्हाला शिवबाबा लायक बनवत असतात देवी देवताच्या प्राप्तीसाठी. बाबा तुम्हाला किती स्मृती करून देत आहेत, जे तुम्ही सर्व विसरून गेले आहात. हे भारतवासी मुलांनो, तुम्ही विसरले आहात स्वतःला, परमात्माला आणि युगांना सुद्धा. तुम्ही देवता किती धनवान होता आणि किती दैवी गुणांनी सजलेलं तुमचे संस्कार समजदार होता. आता किती बेसमज बनून देवाला, तुमच्या भाग्याला दिवाला मारला आहे. कंगाल बनले आहात. तुम्हाला असे बेसमज माया रावणाने बनविले आहे. तेव्हाच तर रावणाला जाळतात ना. शत्रूचा पुतळा बनवून त्याला जाळले जाते ना. म्हणून तुम्ही रावणाला जाळता. रावण कुठे आहे? तुमच्या संस्कारामध्ये बसला आहे. तुम्हा मुलांना किती नॉलेज मिळते, परंतु विचारसागर मंथनच करत नाहीत. बुद्धी सर्व बाहेर भटकत राहते. तर असे पॉईंट्स भाषणामध्ये बोलायला विसरून जातात मुले. संपूर्ण समजवायला पाहिजे तुम्ही इतरांना, इतरांची सेवा करायला पाहिजे. तुम्हाला तर बाबांचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. सर्व महात्मे माझीच मुले आहेत. बाबा आलेले आहेत. हेच तुम्हाला सगळ्यांना संदेश द्यायचा आहे. ही महाभारत लढाई समोर उभी आहे. सर्वांना आत्म्याच्या दुनियेमध्ये शरीर सोडून परत जायचं आहे. स्वर्ग स्थापन होत आहे.
बाबा म्हणतात ध्येयासहित ध्येयाच्या सर्व संबंधांना मनबुद्धीनी मोहाने विसरून टाका आणि मनाबुद्धीमध्ये माझी आठवण करा. हाताने सर्व कर्तव्य कर्म करा. बाकी बाबा सांगतात संबंधांना विसरून माझी आठवण करा. बाकी म्हणण्यापुरते असे म्हणायचं नाही की इस्लामी बौद्धी आम्ही सगळे भाऊ भाऊ. खरोखर समजायचं आहे की भाऊ भाऊ आम्ही हम सब भाई भाई कैसे हो गए. तर सर्व देहाचे धर्म आहेत ना. बाकी आत्म्याच्या धर्माने सर्व भाऊ भाऊ आहात. सर्वांचे जे आत्मे आहेत ते बाबांचेच परमात्माचे संतान आहे. बाबा म्हणतात हे सर्व देहाचे धर्म सोडून म्हणजे एकट्याची मनापासून आठवण करा. जसा संग लाग मनामध्ये घ्याल तशीच तुम्हाला सद्गतीचा पण संग मनामध्ये लागेल. म्हणून बाबा सांगतात सर्व देहाचे धर्म सोडून मामेकम याद करो म्हणजे एकट्याची आठवण करा. हा बाबांचा संदेश सर्वांना देण्यासाठी तुम्ही शिवजयंती साजरी करत आहात. आपण ब्रह्माकुमार कुमारी शिवबाबांची नातवंडे आहोत. आपल्याला त्यांच्याकडून स्वर्गाच्या राजधानीचा वारसा मिळत आहे. बाबा आपल्याला संदेश देत आहेत की मन मनाभव. बाबा काय सांगतात तुमचं मन माझ्यामध्ये लावा. या कनेक्शनमुळेच म्हणजेच मेडिटेशनमुळेच म्हणजेच मनबुद्धीची तार म्हणजे मनबुद्धीचा योग जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर लावाल तेव्हाच या योग अग्नीद्वारे तुमचे पापकर्माचा बोजा विकर्माचा बोजा नष्ट होणार आहे, भस्म होणार आहे. म्हणूनसाठी अशरीरी बना. आत्मिक भानमध्ये राहून मला आठवण करा. आजच्या गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभ प्रभात. आत्मिक पित्यांची आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्ही आत्मिक मुलांची आत्मिक बाबांना याद प्यार गुड मॉर्निंग प्यारे बाबा नमस्ते. आता त्याच्यानंतर आहे रात्री क्लास. आता तुम्हा मुलांना स्थूल वतन म्हणजे ही दुनिया धरती, स्थूल वतन सूक्ष्म वतन. सूक्ष्म वतन म्हणजे काय? ब्रह्मा विष्णूची पुरी आकाशाच्या वरती एक सफेद लेअर पसरलेला आहे. तिथे आहे विष्णुपुरी म्हणजेच फरिश्त्यांची दुनिया म्हणजेच ब्रह्मा विष्णू शंकरची सूक्ष्मपुरी म्हणजे सूक्ष्मवतन. तर बाबा सांगतात आता तुम्ही मुलांना स्थूल वतन सूक्ष्मवतन आणि मूल वतन. मूल म्हणजे आत्माचं राहण्याचं घर. आत्मा जिथून आलेले आहे निर्वाणधाममधून ते मूल वतन. मूल म्हणजे मुख्य आत्म्यांचं राहण्याचं ठिकाण. तर बाबा म्हणतात आता तुम्हाला समजलं आहे स्थूल वतन सूक्ष्म वतन आणि मूल वतन चांगल्या रीतीने समजलं आहे. फक्त तुम्ही ब्राह्मणच हे सत्य ज्ञान प्राप्त करता. देवतांना तर याची काही आवश्यकता नाही कारण त्यांना पूर्ण सुख आहे. तुम्हाला आता संपूर्ण विश्वाचं नॉलेज आहे. तुम्ही सुद्धा मनबुद्धीने असे शूद्र होता, मग ब्रह्माकुमार बनला तर हे नॉलेज तुम्हाला मिळाले. नॉलेज तुम्हाला ब्रह्माद्वारे शिवबाबाने दिले आहे. तुमची डेटी डायनेस्टी स्थापन होत आहे. बाबा येऊन ब्राह्मण कुळ, सूर्यवंशी देवता कुळ, चंद्रवंशी सीताराम डायनेस्टी चंद्रवंशी स्थापन करत असते. ती सुद्धा या संगमवरतीच म्हणजे कलियुगाच्या अंतिम क्षणात दुःख असतं तेव्हाच भगवंत सुख शांतीचा वारसा देण्यासाठी आलेला आहे. त्याला म्हणतात संगमयुग. हा आहे संगम. इतर धर्मवाले लगेचच डायनेस्टी स्थापन करत नाहीत. त्यांना गुरु म्हटलं जात नाही. बाबाच येऊन धर्माची स्थापना करतात. बाबा म्हणतात मुलांनो आता तुमच्या डोक्यामध्ये काळजी आहे की बाबांना आठवण करायची आहे. बाबांच्या आठवणीनेच तुम्ही सत्वप्रधान बनणार आहात. ज्याला वेळोवेळी विसरून जातात. निरोगी बनण्यासाठी तुम्हाला बाबांची आठवण करायची आहे. पुरुषार्थ करत सर्व काही कामधंदा करत मनबुद्धीने बाबांना आठवण करा. आठवण सुद्धा करत राहा. बाबा खूप जोरदार करावून देतात. बाबा तुम्हाला खूप सत्वप्रधान बनवितात. यामध्ये सर्व काही विसरून जावे लागते. मी आत्मा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. प्रॅक्टिस बाबा करवून घेतात. खाता पिता बाबांची आठवण करू शकता ना. कपडे सिलाई करताना कामधंदा करताना तर हात कर्म इंद्रिय काम करते. मनबुद्धी बाबांच्या आठवणीमध्ये ठेवा. तर कामधंदा करताना बाबांची आठवण करू शकता. कपडे सिलाई करता तरी पण बुद्धियोग बाबांच्या आठवणीमध्ये ठेवा. तरच बुद्धीमध्ये
63 जन्मोचा जो काम क्रोध ईर्ष्या द्वेषचा कचरा आहे वाईट गुणांचा तो निघून जाईल. बाबा म्हणतात शरीर निर्वाहासाठी भले तुम्हाला कर्तव्य कर्म काम सुद्धा करायचं आहे. खूप सोपे आहे. समजवलं आहे. 84चं चक्र तुम्ही पूर्ण केलं आहे. आता बाबा तुम्हाला राजयोग शिकवण्यासाठी आले आहेत. ही दुनियाची हिस्ट्री जिओग्राफी यावेळी रिपीट होत आहे. कल्पापूर्वीप्रमाणेच रिपीट होत असते. रिपिटेशन रहस्यसुद्धा बाबांनी समजविले आहे. हे चक्र कधीही थांबत नाही. ज्याप्रमाणे दिवस रात्र आठवडा दिवसाचं चक्र, आठवड्याचं चक्र, वर्षाचं चक्र आणि जन्मपासून वृद्धापर्यंतचं चक्र हे कधी थांबणार नाही. त्याप्रमाणे कलियुग, सतयुग, द्वापर, कलयुग के बाद सतयुग, सतयुग के बाद फिर से त्रेतायुग, त्रेता के बाद द्वापर, द्वापर के बाद फिर कली. हे चक्र कधीही थांबत नाही हे तुम्ही जाणले आहात. बाबा सांगतात वन गॉड, वन रिलिजन सुद्धा म्हणतात ना, तिथे शांती असेल. ते आहेत अद्वैत राज्य, म्हणजे देवी देवताचं राज्य असतं तेव्हा दुसरं कुठलंही धर्म इथे असत नाही धर्तीवरती. तर बाबा सांगतात ते सतयुग आहे अद्वैत राज्य. आता कलियुग आहे दैत्य अर्थात आसुरी रावण राज्य. तिथे आहेत देवता, इथे आहेत सर्व दैत्य राक्षसवृत्ती. आसुरी राज्य आणि दैवी राज्याचा खेळ भारतावरतीच बनलेला आहे. भारतच अनादी सनातन धर्म होता देवी देवतांचा. पवित्र प्रवृत्ती मार्ग होता. पवित्र प्रवृत्ती मार्ग म्हणजे प्रवृत्ती म्हणजे इतरांच्या वृत्तीबरोबर संस्काराबरोबर राहून सुद्धा सद्गुणांनीच व्यवहार करणं म्हणजे पवित्र प्रवृत्ती मार्ग बाबांनी पुन्हा स्थापन केलेला आहे. पवित्र प्रवृत्ती मार्ग बाबाच बनवतात. पवित्र म्हणजे मनसा वाचा कर्मणामध्ये शुद्धी. हमसो देवता होतो, मग कला कम होत गेल्या. हमसो शूद्र डायनेस्टीमध्ये आलो. बाबा असे शिकवतात. ज्याप्रमाणे शिक्षक शिकवतात आणि स्टुडंट ऐकतात. चांगले स्टुडंट पूर्ण लक्ष देतात, चुकत नाहीत. हे शिक्षण रेग्युलर पाहिजे. अशा गॉडली युनिव्हर्सिटीमध्ये अनुपस्थित राहता कामा नये. बाबांना गुप्त गोष्टी खूप सांगत राहतात ज्याच्यामुळे तुमची सद्गती होते. तर बाबा सांगतात अच्छा गुड नाईट. आत्मिक मुलांना आत्मिक पित्याचा नमस्ते. तर बाबा म्हणतात सोहमचा अर्थसुद्धा सांगितला. सोहम म्हणजे म्हणतात बघा सोहम हमसो, सोहम हमसो म्हणजे आम्हीच परमात्माची जे सद्गती प्राप्त करणारी मुले आहोत आणि आम्हीच परमात्मा आहोत असं नाही. सोहम म्हणजे मीच तो चैतन्य आत्मा आहे ज्याची सद्गती परमात्माकडून होते. बाबा सांगतात धारणेसाठी आणि आपल्या सर्वांचाही आत्मिक बाबांना गोड गोड याद प्यारान नमस्ते. आणि धारणा मुख्य सारांश देहाच्या सर्व संबंधांना सोडून अशरीरी आत्मा समजून मनापासून एका बाबांना आठवण करा. दुसरा पॉईंट धारणेचा बाबा जे नॉलेज देतात त्यावर विचार सागर मंथन करून बाबांचा संदेश सर्वांना द्या. बुद्धीला इकडे तिकडे फालतूमध्ये भटकवून देऊ नका. टाईम श्वास संकल्प सफल करा, वेस्ट करू नका. वरदान बघा, वरदाताने डोक्यावरती हात ठेवला असं चित्र पहा आणि वरदानाने मला भरपूर केलं. वरदान आहे परमपित्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत म्हणजे श्रीमताचं पालन करून परमात्मा आशीर्वाद प्राप्त करणारे तुम्हीच आज्ञाकारी भव. बाबांनी विश्लेषण सांगितलं वरदानाचं. आज्ञाकारी अर्थात बाप दादांच्या आज्ञारूपी पावलावर पाऊल ठेवणारे. अशा आज्ञाकारीलाच सर्व संबंधाद्वारे परमात्मा आशीर्वाद मिळतात. हा सुद्धा नियम आहे. साधारण रीतीने जरी कोणी कोणाच्या डायरेक्शनप्रमाणे हाजी म्हणून कार्य करतो तर ज्याचे कार्य करतात त्याचे आशीर्वाद त्यांना जरूर मिळतात. बाबा सांगतात हे तर परमात्माचे आशीर्वाद आहेत जे अधिकारी आत्म्यांना नेहमी डबल लाईट बनवितात. स्लोगन दिव्यता आणि अलौकिकतेचा आपल्या जीवनाचा श्रृंगार बनवा. दिव्यता आणि अलौकिकता आपल्या जीवनाचा श्रृंगार बनवा तर तुमच्यामधून साधारण त्याचे संस्कार समाप्त होऊन जातील. दिव्यता म्हणजे आत्मा दिव्य ज्योती
आत्म्याची स्मृती, सत्याची स्मृती आणि अलौकिकता म्हणजे हे ब्राह्मण कुलभूषण बनलेलो आहोत आपण, ईश्वरीय कुलभूषण आणि परत बनणार आहोत देवता कुलभूषण. या तिन्ही संस्कारांना आपल्या मनामध्ये हमेशा जागृत ठेवलं तर मात्र बाबा सांगतात कुठल्याही प्रकारची साधारणता येऊ शकत नाही. ओम शांती. गोड गोड बाबांना अनगणित पदम गुना शुक्रिया. शुक्रिया फरिश्तो.